आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। हो मग असं बोलावंच लागतं। अनोळखी माणूस आलाय, त्याच्या समोर जहागीरदारांचं नाव जपायला नको। आणि तुम्हीच मला सांगा, एक रॅन्डम व्यक्ती आपल्या समोर येते आणि ती म्हणते की माझं लग्नच झालंय हिच्याशी, फोटो दाखवते, मॅरेज सर्टिफिकेट दाखवते, प्रूफ दाखवते, काय समजायचं काय आपण? मान्य आहे, ते जे काही प्रूफ्स आहेत ते खोटे असू शकतात, पण तेच सगळे प्रूफ्स खरे असण्याची शक्यता पण आहेच की। म्हणजे तो मुलगा येऊन काहीही सांगेल आणि आपण आपल्या सुनेवर अविश्वास दाखवायचा? हे बघ बहीण, अविश्वास दाखवण्याचा प्रश्न नाहीये, पण हिची हिस्ट्री पाहता हिच्यावर तरी विश्वास ठेवू शकत नाही। ताई, आता नका ना जुनं सगळं उकरून काढू। बहिणी, मी काही उकरून काढत नाहीये, आणि तसं पाहायला गेलं ना तर हिची बहीण, हिची फॅमिली हे सगळे खोटारडे आहेत। लग्नात आपल्याला कसं तोंडघशी पाडलं होतं यांनी, हे बघितलं होतं ना सगळ्यांनी। नाही, तुम्ही सगळे विसरला असाल हे, पण मी अजिबात विसरणार नाही। देवांशी इतकं खोटं बोलली आहे ही काय आता खरं बोलणार आहे? माणसांची पारख करता येते ना तुम्हाला? मग देवाण सरांबद्दल माझ्या डोळ्यात असणारं प्रेम, काळजी हे नाही दिसत तुम्हाला कधी? आज त्यांना बरं नाहीये तर व्रत केलंय मी त्यांच्यासाठी। त्यांच्या काळजीने माझ्या डोळ्यातून वाहणारं पाणी हे सगळं खोटं वाटतंय तुम्हाला? हो, खोटच वाटतंय मला, कारण देवांचा जीव जाऊ शकतो हे माहित असतानाही पत्रिकेच्या बाबतीत खोटं बोलली होतीस की नाही तू? मग जर तेव्हा एवढं खोटं बोलू शकतेस तर आताही खोटं बोलण्यासाठी कोणत्याही लेवलला जाऊ शकतेस तू। मला खरं खरं सांगायचं, हा सगळा तुझा प्लॅन होता की नाही देवांशकडून पैसे मिळवण्यासाठी? आणि आता सुद्धा तुझा आणि त्या विक्रमचा हा प्लॅन आहे की नाही? खरं बोलायचं? प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज माझ्यावर असे आरोप लावू नका। माझ्या मनात सुद्धा असं कधी विचार येत नाही, आणि देवाण सरांशिवाय ना मी माझं नाव कोणासोबत जोडू सुद्धा नाही शकत। प्लीज माझ्यावर आरोप लावू नका, मी काहीच केलेलं नाहीये। मी रिक्वेस्ट करते, तुम्हाला विश्वास ठेवा माझ्यावर। तू कितीही माझ्या समोर रडलीस ना तरी मला काहीही फरक पडणार नाही, कारण देवांशी आज जी काही कंडिशन आहे ना ती तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे। तुझ्यामुळे मला, आमच्या फॅमिलीला आणखी काय काय बघावं लागणार आहे गॉड